आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत तोंडावर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रत्येक पक्षाकडून सध्या जोरदार तयारी सध्या पाहायला मिळते. एकीकडे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यांच्याकडून सुद्धा तयारी आहे. मात्र आपण राज्यामध्ये एक नवीन चित्र सुद्धा निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण की जे महायुतीमधून राष्ट्रवादीला कडून तरी भारतीय जनता पार्टी शिंदे गटाकडून डावलण्यात आलेला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीची कोणी सुद्धा सध्या होताना पाहायला मिळत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये काय चित्र राष्ट्रवादी आपण चर्चा करत आहोत. हो, काय सांगाल? सध्या जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पुणे असेल, मुंबई असेल या ठिकाणावरनं तुमची युती फुटलेली आहे. मात्र स्थानिक लेवलला कसं आहे? स्थानिक लेवलला परवाच आमची त्यांच्यासोबत बैठक झाली. बैठक चांगल्या पद्धतीने झालेली आहे. कोणत्या जागा कोण लढवणार या संदर्भात आमची दोघांची चांगली बोलणी झालेली आहेत. आणि त्याचप्रमाणे आज आम्ही जवळपास 115 वार्डाचे पूर्ण जवळपास 300 इच्छुकांचे आज मुलाखती या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. आणि आमच्याकडे चांगले कॅन्डिडेट आहेत. जर युती झाली तर बेटर, नाही झाली तरी आम्ही सोहळ्यावर लढण्याची तयारी करून ठेवलेली आहे. पुण्यामध्ये सुद्धा पाहिलं तर म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी म्हणजे एक वेगळा टीका सुद्धा करण्यात त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही मैत्रीपूर्वक लढत करू, पण टीका टिकून सुद्धा सुरू आहे. त्या पुण्याचं मला काही बोलता येणार नाही, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची त्यांच्यासोबत बोलणी चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने बोलणी चालू आहे. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आमची बैठक सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि वरिष्ठ जो निर्णय आमचे देतील त्या पद्धतीने आम्ही पुढे काम करणार आहोत. तुम्ही वरिष्ठांचं बोललात, मात्र विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य करण्यात आलं होतं, सत्तेतील मलिदा खानासाठी राष्ट्रवादी चालतीये भारतीय जनता पार्टीला आणि शिंदे गटाला, फक्त युती करण्यासाठी का नको असं देखील त्यांनी सांगितलं. आता वट्टंबळ साहेब फार मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलणं काही योग्य राहणार नाही. त्याचा परिणाम स्थानिक लेवलला पण होतो ना. ठीक आहे, खालच्या लेवलला होत असतो, पण त्याच्याबद्दल आमचे आदरणीय तटकरे साहेब आणि हे त्याच्याबद्दल उत्तर देतील. बरं, स्थानिकच्या लेवलला जर पाहिलं तर भारतीय जनता, तुम्ही सांगितलं भारतीय जनता पार्टीची बोलणी सध्या सुरू आहे. मात्र त्यांच्या बैठका त्या ठिकाणी केल्या जात आहेत. आमच्या तिन्ही पक्षाच्या वेगळ्या वेगळ्या बैठका होत आहेत. शिवसेनेची वेगळी बैठक होती, राष्ट्रवादीची वेगळी बैठक होती आणि ज्या वेळेस हे तिघांचं एकमत होईल त्यावेळेस आमची सगळ्यांची एकत्रित बैठक होईल. बरं, म्हणजे फक्त प्रश्न हा मुंबई परताचा काय बरं, की फक्त मुंबईमध्येच नवाब मलिक चालत नाही, तर त्या ठिकाणी इतर कोणी दिलं तर भारतीय जनता पार्टी चालतंय, म्हणजे या ठिकाणचं तर अडचण तशी नाही. या ठिकाणी काय अडचण नाही, त्या ठिकाणी काय अडचण नाही. त्यांनी स्वतःनी मला फोन करून त्या ठिकाणी बोलवलं आणि युती संदर्भात चर्चा केली. पण मग तुम्ही महायुतीमध्ये सोबत आहेत, मात्र तुम्ही त्या बैठकाला दिसत नाही. कारण उघड रामामध्ये ज्या 2 बैठका सुरू आहेत त्या ठिकाणी तुम्ही दिसत नाही. हो, त्या बैठक या दोन्ही पक्षाच्या होत्या. आमच्या पक्षाची बैठक येणाऱ्या 1-2 दिवसात परत होणार आहे. अजून काही फायनलाइज झाले नाही. त्यांची युती होणार नाही होणार आहे आज आपण कोणीच सांगू शकत नाही. म्हणजे अजून संभ्रमच आहे. 100% संभ्रम आहे, अजून काही सांगू शकत नाही. त्यांची गोची राष्ट्रवादी मत होत असेल का? राष्ट्रवादी योचक नाही घेतो ते त्यांना विचारा, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ते उत्तर देऊ शकतील आपल्याला. बरं, MIM सोबत या ठिकाणी बोलली काय सध्या? असं ऐकलं की MIM सोबत आहेत बोलली? नाही, तशी काही बोलणी आम्हाला सोबत चालू नाही. बरं, इथं आपल्या 2 राष्ट्रवादी आहेत, एक अजित पवार गट आणि शरद पवार गट. शरद पवारांच्या सोबत तुमची होण्याची शक्यता आहे असं दिसतं चित्र? सध्या तरी तसं काही अजून बोलणी झालेली नाही. भविष्यात अजून काही सांगता येत नाही. बरं, सगळे पक्ष जर म्हणतात MIMचं जर कोणी याच ठरत आपल्याकडे येऊ शकतं समजा? MIMचे बरेच कॅन्डिडेट आमच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या 2-3 दिवसात त्यातले बरेच माजी नगरसेवकांचा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सुद्धा होता. अवघ्या काही दिवसावर आता ही निवडणुका आलेल्या आहेत आणि काही तारीख जास्त लांब नाही आहे. पण मला सांगा की कशा पद्धतीने आता तुमचे प्रवेश आणि स्वयंपाकाची तयारी तुम्ही केलेली? आम्ही संपूर्ण 115 वार्डाची आमची संपूर्ण तयारी बघितली. सकाळी तुम्ही आला असता तर ह्या ठिकाणी बघितलं असतं, बऱ्याच इच्छुक आणि इच्छुकांची गर्दी ह्या ठिकाणी होती आणि लोकांमध्ये उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, जोश आहे आणि जो लढू शकतो असे सक्षम उमेदवार आमच्या पक्षाकडे आहे. जर आपण ठिकाणी पाहिलं तर युतीची आमची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे, कारण की जर स्थानिक लेवलला आमची बोली सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत जर युती नाही झाली तर आम्ही स्वयंवर लढण्याची तयारी सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे. मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.